भाजपकडून लोकसभेची जय्यत तयारी 155 नेत्यांवर 543 लोकसभा जागांची जबाबदारी, प्रत्येकी 4 जागा जिंकण्याचं टार्गेट। मुंबईत होणारा फिल्मफेअर यंदा गुजरातमध्ये होणार। 2024चा फिल्मफेअर अहमदाबादला। लोकसभा निवडणुकीकरता भाजपचा 400 पारचा नारा, 30 वर्ष केंद्रात सत्ता राहील असं काम करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात 3 प्रकल्पांसाठी 70,000 कोटींचे करार। मॅग्नेटिक महाराष्ट्र दालनात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करार। षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्या अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा। महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित। चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार। महायुतीचा घटक पक्ष शिवसंग्राम लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 12 जागा लढवणार, तर ज्योती मेटे बीडमधून विधानसभेकरता लढतील। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती। लबाडानं नाही लवादानं निकाल दिला। उद्धव ठाकरेंकडून नार्वेकरांचा लबाड म्हणून उल्लेख। आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल, ठाकरेंचं वक्तव्य। लवादाना मोतीबिंदू झाल्यानं काही पुरावे दिसले नसतील। लवादांचा निर्णय त्यांच्या बायकोला सुद्धा मान्य होणार नाही। संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर हल्लाबोल। माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसत्या शिव्याशाप दिल्या। हे तर दसरा मेळाव्याचं भाषण। राहुल नार्वेकरांची महापत्रकार परिषदेवर टीका। पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी म्हणजे नार्वेकरांचा निर्णय। शिंदे फडणवीसांचे आभार, त्यांनी कायद्याचं प्रबोधन घडवलं। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची शिंदे फडणवीसांवर उपरोधिक टीका। राहुल नार्वेकरांचा खोटेपणा उघड करण्याकरता अनिल परबांकडून पुरावे सादर। नार्वेकरांनी स्वतःला कोर्टापेक्षा वरचढ दाखवलं। अनिल परबांची नार्वेकरांवर टीका। जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी। ठाकरे गटाकडून चिरफाड। 2018 मध्ये नेतेपदी निवड, उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद। एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं दाखवला। रामलल्लांच्या मूर्तीचं आज मंदिर परिसरात आगमन होणार। उद्या रामलल्लांची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार। 22 जानेवारीला राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा। राज्यात मंगळवारी आढळलेत कोरोनाचे 63 नवे रुग्ण। कोरोनामुळे एकाचा मृत्यू। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। माझं पद अवैध होतं तर अमित शहा मातोश्रीवर का आले होते? महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय सवाल। राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलंय। नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली। असीम सरोदेंचा नार्वेकरांवर निशाणा। अटल सेतूवरून शनिवारी आणि रविवारी मध्ये 79,450 वाहनं धावली। मात्र MMRDAला किती महसूल मिळाला याची माहिती गुलदस्त्यात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या 6 तास वाहतूक बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर। नगरमधल्या 30,000 घरांचं करणार उद्घाटन। दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठी मंडळाच्या उद्योजकांशी साधलाय संवाद। मुख्यमंत्र्यांकडून मराठी उद्योजकांचं अभिनंदन। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष। अयोध्येत हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स।
धाराशिवमध्ये आज होणार ओबीसी मेळावा. 24 जानेवारीला होणाऱ्या मेळाव्याला छगन भुजबळांसह ओबीसी नेते सुद्धा राहणार उपस्थित. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात येणार. वंचित बहुजन आघाडी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह वकील संघानं केली आहे मागणी. मुंबई कोल्हापूर वंदे भारत जानेवारी अखेर होणार सुरू. देशभरात 41 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेत. 2023च्या वर्षामध्ये देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ. गत वर्षात 15 कोटी नागरिकांचा विमान प्रवास. राजधानी दिल्लीवर धुक्याची चादर. धुक्यामुळे 100हून अधिक विमानांची उड्डाणं विलंबानं. महाराष्ट्राला थंडीची चाहूल. निफाडमध्ये नीचांकी 7.4 तापमानाची नोंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.